मंडलिक साहेबांनाच आपल्याकडून जास्त मतदान होईल. शेतकऱ्यांचा विचार करायला तर शाहू महाराजांना जरा लोकमत आहे. बरोबर. शेतकऱ्याचा दराला हमी भाव आहे काय नाही. मुश्रीफ साहेबांनी जी कामं केलेत त्याचा फायदा मंडलिक साहेबांना होणार. मी छाती रुपये म्हणतो शाहू छत्रपती महाराज त्या कोल्हापूर जिल्ह्यात निवडून येणार म्हणजे येणार. आम्ही मुश्रीफांना वाईट म्हणत नाही, एक नंबर काम आहे. अरे तुम्हाला इड्या लागल्या फिडी लागली म्हणून तुम्ही सगळं पळून चाललाय. अजून वातावरण तापायचं आहे. घासाघाशी शेवटी होणार. घासाघाशी होईल. मुश्रीफ साहेबांना 2-2-3-3 लाख दवाखान्याला पैसे काढले. गरीबाचं शाहू महाराज की संजय मंडलिक? संजय मंडलिक. का बरं संजय मंडलिक? मोदी नुसतं एक बार मोदी बार झालं सपलं. मोदी सरकार. जसं देशामध्ये मोदींचं वातावरण कोल्हापूर जिल्ह्यात मुश्रीफांचं वातावरण आहे. आता राहुल गांधी म्हटलं मला का त्याचं हेच नाही, पण जमिनीचं हेच नाही. मोदी बरा. भारताला पंतप्रधान मोदी साहेबांना करायचं असेल तर मंडलिक साहेबांना निवडून द्याला. मुश्रीफ साहेबांचं गडिंग्लज तालुक्याच्या बाबतीत म्हटलं आता काम एक नंबरचं आहे. शाहू महाराजांना पण लोकप्रियता म्हणजे अशी म्हणजे उमेदवार म्हणून नाही, सहानुभूती म्हणून. घासाघाशी होणार. नाही शाहू महाराजांना पण शाहू महाराजांना मंडलिकांना पण होणार. 50% होणार. केदार बेकरी, सर्व स्वतःचे उत्पादन असणारी कोल्हापूर गारगोटी मेन रोडवरील एकमेव बेकरी. आमच्याकडे आम्ही स्वतः बनवलेले खारी, बटर, टोस्ट, बिस्किट्स, सर्व प्रकारचे स्वीट्स, नमकीन्स. केदार स्पेशल मलाई लस्सी, मसाले ताक, व्हॅलेंटिना नॅचरल आईस्क्रीम व इतर भरपूर पदार्थ मिळण्याचे ठिकाण. पत्ता केदार बेकरी, तळाशी फाटा, कोल्हापूर गारगोटी रोड. दर्शको नमस्कार. केके न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी आता गडिंग्लज तालुक्यातील कडगाव या गावामध्ये आहे. संध्याकाळची टायमिंग आहे, रात्रीचे 8 वाजल्यात आणि आपण आता आखाडा लोकसभेचा आणि कौल जनतेचा या माध्यमातून लोकांच्या सोबत चर्चा करतोय. लोकांच्या सोबत जाऊन येणारी जी काही लोकसभा निवडणूक आहे या लोकसभा निवडणुकीमध्ये लोकांची काय प्रतिक्रिया आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. तर आता कडगावमधील हे सर्वसामान्य सगळे लोक इथं जे बसलेले होते त्यांना आपण इथं गोळा केले आणि त्यांच्यासोबत आपण चर्चा करतोय. नमस्कार. नाव कसं? शिवा धनबा पटेल. पाटील साहेब, काय यंदा आता मोदी काय राहुल गांधी? आता राहुल गांधी म्हटलं मला का त्याचं हेच नाही, पण जमिनीचं हेच नाही. मोदी बरा. तुम्हाला काय वाटतं? मोदी बरा होय. का बरं मोदी? का बरं मोदी? तिने केलं ते त्याचा हे हो अहो त्याचा आता 5-6 वर्ष द्यायला करायचे. धान्य हे त्यांचं पण पैसे मग तसंच तेच म्हणा. पुढे घ्या. काय सांगाल? मोदी का बरं? काम चांगलं आहे त्याच. काय काम चांगलं? देशासाठी चांगलं काम केलं. हो नमस्कार. नाव काय तुमचं? कांतीलाल कांबळे. काय सांगाल, यंदाची ही निवडणूक लागली या निवडणुकीमध्ये खासदार म्हणून आता कुणाला? मोदी साहेबांनी बरीच कामं केलेली आहेत आणि आम्हाला राशन मिळतंय. परत म्हणजे शेताची जी नुकसान भरपाई आहे ती पण मिळणार आहे. बरीच अशी कामं त्यांनी केलेली आहेत. आता खासदार म्हणून कोल्हापूरमध्ये निवडून कुणाला द्यायचं? मग संजय मंडलिक आहे, तिकडे बघायला गेलं तर महाराज आहेत, कुणाला निवडून द्यायचं? मंडलिक साहेब. का बरं मंडलिक साहेब? भाजपकडे नाही. भाजप म्हणून मंडलिक. काय सांगाल? मंडलिक साहेब आणि मुश्रीफ साहेबांनी पण ह्या भागात कडगाव तालुक्या, गडिंग्लज तालुक्या किंवा कडगाव या सगळ्या पंचक्रोशीमध्ये भरपूर कामे केलेली आहेत मुश्रीफ साहेबांनी. आणि मुश्रीफ साहेबांच्या वतीनं त्यांच्याकडे मंडलिक साहेब आहेत म्हटल्यावर मंडलिक साहेबांनाच आपल्याकडून जास्त मतदान होईल. नमस्कार. मोदी. तुमचं नाव काय? हनुमंत चौगुले. काय सांगाल? मोदी साहेब. का बरं मोदी? कामं चांगली केलेत शेताचे वगैरे. दादा नमस्कार. नमस्कार. काय वाटते यंदाची ही निवडणूक लागली आहे, शाहू महाराज की संजय मंडलिक? संजय मंडलिक. का बरं संजय मंडलिक? मोदी. राम मंदिरचा प्रश्न असेल, 370. मोदींनी इकडे काय काय निधी दिलाय का गावाला? निधी भरपूर दिलाय. काय दिलाय? काम केलं? धान्य 2-2 हजार शेतकऱ्यांचं हे केलंय. काम चांगलं आहे मोदींचं. नाही, मंडलिक साहेबांनी तर काय काय निधी? मंडलिक साहेबांचा आहे की निधी. महादेव मंदिरला 10 लाख दिल्या. मंडलिक साहेबांचं काम चांगलं आहे. काय काय केले कामं? आता 10 म्हणजे आता करणार की जनतेला आहेच की कामं चालूच आहेत. अडचण काय नाही कामाची. हो. नाव काय आपलं? बाळासाहेब. काय सांगाल? मोदी साहेब. मोदी साहेब. काय गावामध्ये जर का बघायला गेलं तर काय मोदी सगळं काय विषय नाही? आमच्या नामदार मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून इथं अतिशय जोरात कामं झालेली आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये जसं देशामध्ये मोदींचं वातावरण कोल्हापूर जिल्ह्यात मुश्रीफांचं वातावरण आहे आणि मुश्रीफ साहेबांच्याकडे बघून आम्ही मंडलिक साहेबांना यावेळा सगळेजण मतदान करणार आहे. कारण काय झालं माहिती काय, मुश्रीफ साहेबांनी आमच्याकडे भरपूर कामं केलेली आहेत. पंडित साहेब आहेत, ह्यांच्या माध्यमातून भरपूर कामं झालेत गावामध्ये.
पाईपलाईनचं काम असेल सगळी कामं झालेली आहेत. आणि ही अशी कामं असताना मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली मंडलिक साहेब आहेत म्हटलं तर 100% आपल्या गावचा विकास 100% होणार. तुमचं नाव कसं? बंटी पाटील. बंटी पाटील सरपंच आहेत. सरपंच बरं. मिसेस सरपंच आहेत. बरं. आणि मुश्रीफ साहेबांचा कामाचा धडाका इथं जोरात आहे. त्यामुळं साहेबांच्या माध्यमातून कामं झाले त्यामुळे मंडलिक साहेबांना आम्ही ह्यावेळा मतदान करू. आणि मंडलिक साहेबांचं काम जर म्हटला तर आता 370 कलम जे हटवलं आहे मोदी साहेबांनी ते असेल किंवा आज हर घर जल असेल किंवा अन्नसुरक्षा याच्यात लोकांना धान्य असेल, हे जे काय जे केंद्रामध्ये जे ठराव होतात त्या ठरावाला जे पाठबळ जे द्यायचं असतं ते मंडलिक साहेबांनी दिलेलं आहे. आणि इथून पुढील काय काळामध्ये मोदी साहेबांनी जे निर्णय देश हितासाठी घेणार आहेत त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपल्या बी विभागातून एखादा आपल्या विचाराचा खासदार जावा आणि आमची बाजू मांडावी कोल्हापूर जिल्ह्याची, हा एक स्पष्ट हेतू आहे. त्यामुळे आम्ही मंडलिक साहेबांना मतदान करणार आहे. आणि आता तुम्ही बघत असाल तर आज संकेश्वर बांधा रोड असेल, हायवे असेल, आमचा कागलचा 6 पदरी रोड असेल, ही पण कामं मंडलिक साहेबांच्या माध्यमातून झालेली आहेत. त्यामुळे मंडलिक साहेबांचं पण काम आणि आहे त्यांच्या लोक म्हणतात तिकडे संपर्क नाही येत नाही तसं नाही. काय रे संपर्क जरी नसला मंडलिक म्हणजे खासदारांना 800-900 गावं आहेत, एक 6-7-8 महानगरपालिका नगरपालिका आहेत आणि प्रत्येक गावामध्ये पोहोचणं शक्य होणार नाही. तरीसुद्धा त्यातून त्यांनी आमच्या गावाला एक 20-30 लाख रुपयाचा निधी त्यांनी दिलेला आहे. आज महादेव मंदिरचा आमचा एक हॉल असेल, अंतर्गत रस्त्यासाठी असेल, तर त्यांनी थोडं का तुटपंजी असणार निधी आम्हाला दिलेला आहे त्यांनी. नमस्कार. निवांत आहे. बोला. काय नाव? विश्वनाथ कांबळे. माजी सरपंच आहे तुम्ही? नाही, आई होते. आई होत्या. तर काय वातावरण इकडे गावात? संमिश्र आहे. संमिश्र. कुणाला किती टक्के पडेल? मंडलिकांना किती टक्के पडेल? महाराजांना टक्केवारी सांगता येत नाही, परंतु संमिश्र आहे. मतदान किती गावात? गावात 2400 मतदान आहे. 2400 आहे ना? 5400. 5400 मतदान. संमिश्र म्हणजे किती टक्क्यावरती येईल का? तसं सांगता येत नाही. अजून वातावरण तापायचं आहे. वातावरण निर्मिती झाल्याशिवाय सांगता येत नाही. तुमचं नाव कसं? माझं कृष्णा गणपती कदम. कदम साहेब, काय वातावरण अजून नाही, कारण आमचा एक विचार डाव्या विचारांचा मी माणूस आहे. माझा विचार वेगळा आहे. बरोबर. ऐकून घ्या, तुम्हाला सांगतो. आज हे मोदी सरकारनं एवढं दिलं तेवढं दिलं, मी सगळं सविस्तर सांगणार आहे जर माझं व्यवस्थित. मी मोदी सरकारनं हे दिलं ते दिलं, सर्वसामान्य राबतोय माणूस, सर्वसामान्य काम करतोय. लागवडीचं पॅकेज आज 45 किलोवर आणलंय. शेतकऱ्याला काय मिळणार आहे? दर त्यात झालं. शेतकऱ्याच्या दराला हमी भाव आहे काय? नाही. गॅस सिलेंडर किती आहे ते नाही. ज्या वेळेला काँग्रेस सरकार ह्या सत्तेवर होतं 400-450ला गॅस मिळत होतं. आज गॅस कितीला मिळतोय? 1100 रुपयाला गॅस झाला आहे. मग हे कुठलं भरून काढायचं काय सर्वसामान्य माणसानं? नुसतं एक बार मोदी बार झालं, संपलं. मोदी सरकार आपली बात एक बार मोदी बार काय असेल ते काय? हे असं चालायचं किती दिवस? काय बरोबर आहे ना? तर असं चालता कामा नये. सर्वसामान्य माणसाला मिळणारा आज जर काम द्यात हे नाही, मोदी सरकार द्यायला पाहिजे. अरे तुम्हाला इड्या लागल्या, फिडी लागली म्हणून तुम्ही सगळं पळून चाललाय. इडी फिडी लागली म्हणून सगळं पळून चाललाय. का तुम्ही छातीत लोकून दाबत नाही? त्यात ते देशमुख म्हणून साहेब आहे, मराठा 1-2 वर्ष सजा भोगून आला आहे, त्याला निर्दोष सुटला माणूस. तसं तुम्ही जावा त्यातनं वाशीमधनं निर्दोष सुटून या ना. काय तुमची ताकद आहे? 400 पार होणार नाही. 400 आर पार 200 पारच होत नाहीत. काय म्हणताय दादा? मोदी सरकारनं पूर्णपणे रेशन फ्री दिलेले आहेत लॉकडाऊनच्या काळापासून. आदरणीय मुश्रीफ साहेब, आता मुश्रीफ साहेबांनी आपल्या गावामध्ये एवढं मोठं कामं केलेली आहेत. मुश्रीफ साहेब नेतृत्व संजय दादा मंडलिक, आताच आमचे बंटी दादा म्हटलेत की त्यांनी एवढं मोठं निधी दिला आहे गावात. कारण 800 ते 900 गाव आहेत, त्या 900 गावामध्ये ती पुसतील का? आणि जर भारताला पंतप्रधान मोदी साहेबांना करायचं असेल तर मंडलिक साहेबांना निवडून द्यायला पाहिजे, असं माझं व्यक्तिगत मत. तुमचं काय मत आहे? माझं मत एक मत आहे, मोदी हे मेन पंतप्रधान व्हायला पाहिजेत, हे एक मुद्दा स्पष्ट आहे, मान्य करतो मी. पण शेतकरी सर्वसामान्य ज्या लोकांनी त्यांचा काही उपयोग पंतप्रधानांचा व्हायला नाही. मुळात म्हणजे तळाशी तिने यायलाच नाहीत. त्यामुळं शेवटी कसं आहे, मत हे त्यांना मिळेल हा प्रश्न वेगळा आहे. 75% त्यांना मिळेल मोदींना. स्थानिकमध्ये इथं आमच्या फक्त गावापुरतं मर्यादित होतो.
काय वाटतं यंदा शाहू महाराज की संजय मंडलिक साहेब? घासाघाशी शेवटी होणार. घासाघाशी होईल. काय वाटतं मग यंदा महाराज की मंडलिक साहेब? महाराज 100% निवडून येणार. कारण मी सगळं सांगतो, तुम्ही जशी आता घेताय ती मुलाखत मी सगळं टी व्हीवर बघा, माझ्या मोबाईल चर्चेवर बघतोय आणि त्याच्या रेगा ओढतोय, अशा कागदावर रेगा ओढतोय. त्या रेगा मग कुणाचं किती मत आहे, कुणाचं काय, हे सगळे रेगा ओढतोय. त्याच्यावर मी गणित मानतोय. मी असं रेगा ओढतोय, त्यावेळेला मी छातीवर सांगतोय शाहू छत्रपती महाराज त्या कोल्हापूर जिल्ह्यात निवडून येणार म्हणजे येणार. तुमचं काय मत आहे? जरांगे पाटील. जरांगे पाटील का? नाही आपल्या मराठ्यासाठी त्याने आंदोलन केलं म्हणून आम्ही जरांगे पाटील ते म्हणाल ते हो. आता मंडलिक आणि शाहू महाराजांचं आहे ते 50-50% होणार. असे शाहू महाराज येतील आणि मंडलिक येतील असं काय नाही. पण तू जरासं शेतकऱ्यांचा विचार करायला तर शाहू महाराजांना जरा लोकमत आहे. बरोबर. आणि मुस्लिम साहेबांच्या कामाच्या बाबतीत भावना मंडलिकांना कल थोडा आहे. ते दोन्ही 50-50% आहे. ओव्हरऑल जर का बघायला गेलं तर गावात काय वातावरण दोन्ही 50-50% शाहू महाराजांना पण लोकप्रियता म्हणजे अशी म्हणजे उमेदवार म्हणून नाही, सहानुभूती म्हणून. आणि मंडलिकांना पण शाहू महाराजांची जमिनी ह्या ठिकाणी आहेत. त्याच्यामुळं वडील एका बाजूला आणि मुलं एका बाजूला आणि मुलांचं कसं मोदी साहेब. नाही शाहू महाराजांना पण शाहू महाराजांना मंडलिकांना पण होणार. 50-50% होणार. काय म्हणला? संमिश्र प्रतिसाद आहे. संमिश्र प्रतिसाद मिळणार, पण घासाघाशी होणार. बरं. या अजून सुद्धा इकडे लोक आहेत. बोला 2 मिनिटं मी जरासं बोलतो. आज गडिंग्लज तालुका आणि इकडचा जो विभाग आहे, मोदी नाही हे आपले मुश्रीफ साहेबांचं गडिंग्लज तालुक्याच्या बाबतीत म्हटलं तर काम 1 नंबरचं आहे. आणि मुश्रीफ साहेब मोदीच्या बाजून ज्यावेळी झाल्यात आता म्हणजे ह्या इलेक्शन म्हणजे मध्यंतरी काळात मुश्रीफ साहेबांनी एवढं काम केलंय ह्या विभागासाठी पूर्ण कागल पासून इकडच्या पट्ट्यात पूर्ण मुश्रीफ साहेबांचं काम म्हटलं की 1 नंबरचं आहे. 1 नंबर. मी म्हणतो तुम्हाला मुश्रीफ साहेब चांगलं, पण तिकडच्या पट्ट्यात शाहू महाराज तिकडच्या पट्ट्यात आहेत. त्यांना तिकडनं म्हणजे सपोर्ट पूर्ण 100% मिळणार. आम्ही इकडनं सपोर्ट दिल्यानंतर शेवटी घासाघाशी ही राहणारच. बरोबर. एवढं मी एक मुद्दा आहे फक्त सांगतो. जमेची बाजू जी आहे ती मुश्रीफ साहेब म्हणजे मुश्रीफ साहेबांचं कोट्यावधीची कामं जी कागल आणि गडिंग्लज तालुका आणि उत्तर मतदारसंघ जो आहे तो कोट्यावधीची कामं ही मुश्रीफ साहेबांच्या अंडरमध्ये झालेली आहे. त्यामुळे तिची जी जमेची बाजू आहे ती मंडलिक साहेबांची ती मुश्रीफ साहेब. मुश्रीफ साहेबांनी जी कामं केलेत त्याचा फायदा मंडलिक साहेबांना होणार. त्याचा मुश्रीफ साहेबांनी जी कामं केलीत आपल्या विभागामध्ये त्याचा फायदा मंडलिक साहेबांना होणार. तिथं वातावरण तसं तापताईट आहे का? ताईट आहे, कारण मुश्रीफ साहेबांचे कार्यकर्ते पण चांगले आहेत. त्यामुळे ते कार्यकर्ते कामं करतात. होय का? कामं करतात. मुश्रीफ साहेबांची कामं चांगली आहेत. वातावरण 50-50 गावामधलं वातावरण 50-50 कारण मुश्रीफ साहेबांच्या कामांच्यामुळे मंडलिकांना मतदान होणार. काम आमच्या गावात 1 नंबर आहे. 1 नंबर आहे. आम्ही मुश्रीफांना वाईट म्हणत नाही. 1 नंबर काम आहे. लाख 3-3 लाख पैसे घातल्यात मुश्रीफ साहेबांना. काय म्हणला? मुश्रीफ साहेबांना 2-2, 3-3 लाख दवाखान्याला पैसे काढले. गरीबाचं लक्षात घ्या. आम्हाला चटणी आहे मीठ नाही. आमच्याजवळ ताकद आहे काय सांगा? आम्हाजवळ ताकद आहे काय? पैसे भरायची आम्हाला ताकद नाही. तर मुश्रीफांनी भारी काम केले. चांगले केले. थोडा भयानक चांगले केले. ते मानावं लागेल. मुश्रीफ साहेबांच्यामुळं मंडलिक साहेबांना थोडंफार मताधिक्य मिळणार. तर आपण कडगाव या गावामध्ये आहे. या गावातील लोकांच्या सोबत आपण चर्चा केली. येणारी जी काही लोकसभा निवडणूक आहे या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात आपण लोकांच्या सोबत बोललोय, चर्चा करतोय. तर आखाडा लोकसभेचा आणि कौल जनतेचा हा आपला सुरू असलेला कार्यक्रम आणि त्या पार्श्वभूमीवर केलेला लोकांशी हा संवाद. तर कडगाव गावातील ही लोकांची मतं आहेत. संमिश्र प्रतिक्रिया बघायला गेलं तर येत आहेत. काही लोक म्हणत आहेत महाराजांना आमची मतं असणार आहेत, काही लोक म्हणत आहेत मंडलिक साहेबांना आमची मतं आहेत. मुश्रीफ साहेबांनी केलेल्या कामाचं जे काही श्रेय आहे हे श्रेयावरती ही मतं जी आहेत ही मंडलिक साहेबांच्या पदरात पडतील अशा पद्धतीची मांडलेली या लोकांनी इथली मतं आहेत. KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन लोकसभेचा हा रिपोर्ट घेतोय आणि अशाच पद्धतीची जर का माहिती आणि हे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करल्याशिवाय आपण राहू नका. तुर्तास तरी या व्हिडिओसह मी इथं थांबतो. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटील यांच्यासह मी अभिजित.
धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.